हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी सकाळी सकाळी इथे काम करायला सुरुवात केलेली आहे आणि आज काम जरा लॉंग आणि खूप असं डीप होणार आहे. आणि त्यासाठी मी जे आहे ना इथे सगळ्यात आधी सुरुवात करत आहे जी फॅन क्लीन करण्यासाठी, कारण की इथे आल्यापासून ना फॅन क्लीनच नाही झालेले आहेत. सो मी आज डिसाईड केलेलं आहे की काही करून आज फॅन जे आहेत ते क्लीन झाले पाहिजे. आणि इथे काय होतं आहे ना की व्यवस्थित हाईट नाही पुरत आहे माझी, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे. पण मी ट्राय करते की मी जास्तीत जास्त क्लीन करावं. सो मी इथे काय करते, ह्या अशा ब्रशने आधी जी काही धूळ आहे एक्स्ट्राची ती मी झटकून घेतलेली आहे. आणि जुगाड तुम्ही माझा बघू शकतात, 3 पिलो एकमेकांवर ठेवून मी त्यावर उभी आहे, तरी माझा हात पुरत नाही आहे. मे बी इथे स्टूलची गरज आहे, पण असो. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस ना एक हॅक शेअर केला होता फॅन क्लिनिंग करण्यासाठी. जर तुम्हाला खाली डस्ट पडू द्यायची नसेल ना, तर पिलो कवर घ्यायचा जुना आणि तो डायरेक्ट फॅनच्या एका पात्यात अटकवायचा आणि जी काही डस्ट असते ना ती त्यातच येऊन जाते, म्हणजे तुम्हाला परत घर झाडण्याची गरज नाही. पण इथे हाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी इथे नॉर्मल अशा पद्धतीने क्लीन करते आणि जवळजवळ 1.5 वर्षापासून क्लीन नाही आहेत, त्यामुळे व्यवस्थित त्यांना क्लीन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हा जो हॉलमधला जो फॅन होता तो क्लीन झालेला आहे. आणि जो जास्त यूज होतो आहे सध्या तरी, कारण थंडी चालली आहे म्हणून फॅन फक्त रात्रीच यूज होत असतो, तो आहे बेडरूमचा. आणि तोही खूप जास्त जो आहे खराब झालेला होता आणि तुम्ही बघू शकतात केवढी डस्ट त्यावरून जी आहे खाली पडत आहे. कुठलंही काम करण्यासाठी ना मला असं वाटतं की एक जी इच्छा असते ना ती आधी आली पाहिजे. बॉडी नंतर दमते आपली, पहिले आपलं दमतं हे मन. आणि मन दमवायचं नसेल तर आधी हॅपी होऊन कामाला सुरुवात करा आणि काम संपेपर्यंत मनाला फ्रेश ठेवा, जेणेकरून काय होईल ना तुम्ही दमणार नाही. आणि तुम्ही जर इच्छा नसताना की मला यार करावं लागतं असं होतं आणि मग नंतर मी दमून जाते, अशा विचाराने जर तुम्ही स्टार्ट केलं ना 100% तुमच्यासोबत तेच होणार आहे. त्यामुळे तुमच्या आवडीचं आहे हे काम असं समजून जर आपण केलं ना तर काम इझी होतं, लवकरही होतं आणि दमतही नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे इन्व्हॉल्व करा, मुलांना इन्व्हॉल्व करा, घरच्या फॅमिली मेंबरला थोडंफार इन्व्हॉल्व करा, हे द्या ते द्या, जेणेकरून काय होतं ना आपलं माइंड चेंज होत राहतं. कंटिन्युअस आपण एकटे काम करत राहिलो ना तर मग बोर व्हायला लागतं. म्युझिक ऐका काम करताना. आणि फॅन क्लिनिंग केल्यानंतर मी आज डीप क्लीन करणार आहे महत्त्वाचं म्हणजे. सो जे काही जाडे होते सगळे घरातले जाडे मी काढून घेतलेले आहे. आणि हे आपण जेव्हा काढायला जातो ना तेव्हा आपल्याला कळतं की घरात किती जास्त जाडं झालेलं आहे. अचानक आपल्या नजरेत एखादं पडतं, पण जेव्हा आपण पूर्ण कानाकोपरा क्लीन करायला घेतो तेव्हा दिसतं की प्रत्येक कोपऱ्यात हे जाडं बनलेलं असतं. सो आता ते झाल्यानंतर माझा सगळ्यात आधी आज प्लॅन होता की मला हे सोफ्याचे कवर धुवायचे होते आणि सोफा व्यवस्थित झटकून काढायचा होता. पण हे करण्यासाठी म्हटलं सगळी घाण तर माझी सोफ्यावर पडणार आहे, कारण फॅन क्लीन होणार, जाळं निघणार तर मग सोफ्यावर पडेल. तर मग त्याच्या आधी हे सगळं करून घ्या आणि मग सोफ्याचे कवर उचला. आणि तुम्ही बघू शकता सोफ्यावर एवढी प्रचंड धूळ झालेली आहे, कारण इथे काय होतं ना इथे खूप जास्त धूळ येते आमच्या घरात, त्यामुळे धूळच धूळ असते घरामध्ये. तुम्ही कितीही डस्टिंग करून घ्या, काहीही करून घ्या, दुसऱ्या दिवशी तसंच घर होऊन जातं जसं पहिल्या दिवशी डस्टवालं असतं. सो मी जेवढं मला जमतं आहे जास्तीत जास्त डीप क्लिनिंग करायची आहे तर मी विंडोज वगैरे जनरली जे नॉर्मल क्लीन करून घेत आहे, कारण मी मागच्या वेळेसच यांना खूप जास्त डीप क्लीन केलेलं होतं. काही ज्या गोष्टी असतात ना ह्या माझ्या रेग्युलर असतात, म्हणजे मी त्या ठरवलेल्या आहेत की ह्या रोजच्या रोज झाल्याच पाहिजे. जसं सोफ्याचं कवर रोज झटकून त्यावर घातलं गेलं पाहिजे. हे टी व्ही युनिट आहे हे मी रोज क्लीन करते, पण आता फॅन वगैरे क्लीन झाला, जाळं निघलं, त्यामुळे त्याला परत एकदा डस्टिंग होत आहे. आणि आठवड्यातून एक वेळा मी व्यवस्थित त्याला छान वाईप करून घेत असते, थोडंसं पाणी स्प्रे करून. आणि त्याच्याने सगळं काही निघून जात असतं. बस जस्ट पाण्यामध्ये थोडं डिशवॉश लिक्विड नाही तर हँडवॉश मिक्स करायचं आणि दॅट्स इट. आणि ते स्प्रे करून तुम्ही पुसून काढा. कुठलंही फर्निचर लगेच चकाकायला लागत असतं. आणि आता सगळं जाडं घेऊन झाल्यानंतर, सगळं फटकारून काढल्यानंतर आता आहे झाडायची वेळ. हे पण महत्त्वाची स्टेप असते डीप क्लिनिंगमध्ये. आणि मी प्रत्येक दिवशी ना सोफ्याच्या खालून जे आहे झाडू काढून घेत असते, कारण तुम्ही घर कितीही क्लीन करून घ्या, जर तुम्ही कानाकोपरा सोडून दिला ना तर ते हवेने बरोबर घुमून फिरून त्या जागेवर येऊन जातं आणि तुमची क्लीन जागा ही खराब दिसायला सुरुवात होत असते. आणि एवढी प्रचंड जी आहे जी फॅनवरची वगैरे धूळ होती ना खूप जास्त निघालेली. आणि असं वाटत असतं की आपण
काय कधी क्लीन केलं आहे की नाही म्हणून, पण असं धूळमुळे हे सगळ्या गोष्टी होत असतात. आणि हा फॅन जो होता क्लीन केलेला त्यामुळे मी ही ब्रशच्या साहाय्याने जे आहे झटकून काढत आहे. आणि हा ब्रश मला प्रचंड म्हणजे एवढा जास्ती कामी येतो आहे की मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि ऊन इतकं छान पडतं आहे ना, मागच्या 3-4 दिवसापासून ऊन नव्हतं आणि आता छान ऊन पडतं आहे. तर जे काही दाढी साडी 1-2 मला उन्हात ठेवायच्या होत्या ते एकेकाचा नंबर आणून मी जे आहे उन्हात ठेवत आहे इथे. आणि हे आपले कामं असतात, हे रोजचे कामं असतात, हे न संपणारे कामं आहेत, हे कधीही संपत नाही. एक झालं की एक, ही डाळ संपली तर घरात दुसरी डाळ येते आणि ते सगळे आहे जे आपल्याला त्यांची काळजी घ्यायची असते, जेणेकरून ते खराब व्हायला नको आणि उगाच पैसे वेस्टेज व्हायला नको म्हणून. आणि घर माझं झाडून झालेलं आहे. सोबत आता मी पिलो कवर देखील पूर्ण वॉश करून घेणार आहे, म्हणून मी सगळ्यांना काढून घेत आहे. मी पिलो कवरला ना कधीही डायरेक्ट पिलो कवर घालत नाही. जे काही जुने पिलो कवर असतात ना ते चांगल्या पद्धतीने वॉश करून मी त्यांच्यावर नवीन पिलो कवर घालत असते. कारण त्याच्याने काय होतं ना की कुठलेही चांगल्या ब्रँडेड तुम्ही पिलो घ्या, ती वापरून म्हणजे यूज केल्यानंतर तिचा जो फोम असतो तो थोडा स्क्वीज होऊनच जात असतो आणि तो बारीक दिसायला लागते. त्यामुळे एक एक्स्ट्रा लेअर आली त्याच्यावर तर बरं होतं. आणि ते पण आणि डायरेक्ट जर कधी पाणी वगैरे पडलं तर मध्ये डायरेक्ट जात नाही, कारण एक डबल लेअर असते. आणि मी ते सोफा कवर असो किंवा मग पिलो कवर असं जे काही असे गोष्टी असतात ज्या स्वेटरच्या टाईपच्या असतात त्यांच्यासाठी जे इझी मी होतं ना स्वेटर वॉश करण्यासाठी, मी नेहमी त्यांच्यामध्येच भिजवत घालते. मी जे आहे डिटर्जंट पावडरमध्ये अजिबात भिजवायला घालत नाही, कारण त्याच्याने जे आहे त्यांचं टेक्स्चर खराब होऊन जात असतं. तर तुम्हीही नक्की त्याच्यातच करा. थोडंसं लागतं अगदी, नंतर वाटलं तर तुम्ही सोपचा यूज करू शकता धुताना. आणि ते कपडे आणि जे काही सोफ्याचे कवर होते, पिलो कवर होते, सगळे माझे वॉश करून झालेले आहेत. आणि प्रचंड जे आहे मला असा थकवा जाणवत आहे आता की मी खूप जास्त दमलेली आहे, कारण की कपडे जास्त असले ना की मनुष्य दमून जातं. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे वॉशिंग मशीन अजून नाही आहे आणि माझा प्लॅनही नाही अजून वर्षभर घ्यायचा. की मला असं वाटतं की जोवर थोडी ताकद आहे तोवर यूज केलं पाहिजे, कारण की रेग्युलर बेसिसवर आपली एक्झरसाईज अजिबात होत नाही. सो ही एक्झरसाईज म्हणून मी काम करून घेत असते. आणि मी कधीही ना डायरेक्ट कंटिन्यू काम करत नाही. मी ब्रेक घेते, 5 मिनटाचा 10 मिनटाचा ब्रेक घेते मी. त्यामध्ये मी काही ना काही खाणं प्रेफर करते, कारण की काम झाल्यानंतर ना आपली एनर्जी खूप जास्त लो झालेली असते आणि स्वतःला चार्ज करण्याचं काम हे स्वतःचं असतं. त्यामुळे आपण स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. म्हणून मी इथे एक मस्त बनाना खाऊन घेते आणि परत कामांना सुरुवात करणार आहे. आणि मी गार्डनर आहे, तुम्हीही गार्डनर असाल तर ही टीप तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बनाना खाऊन झालं की त्याची साल अजिबात फेकू नका. एका त्याला डब्यामध्ये टाका, पाणी टाका आणि बस 2 दिवस असं झाकून साईडला ठेवून द्या. आणि हे जे नंतर 2 दिवसानंतर पाणी असेल ना, ही तुमचं इतकं खतरनाक फर्टिलायझर तुमच्या प्लांटसाठी तयार होणार आहे, ज्याने तुमची प्लांटची जी हेल्थ आहे ना ती खूप छान होऊन जाते, वाढ खूप छान होते प्लांट्सची. तर नक्की हे तुम्हीही ट्राय करा आणि फ्रीचं फर्टिलायझर बनून जाईल तुमचं. आणि हा जो कबूतर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ना, मी काय बोलावं त्याला, थोड्या वेळापूर्वी मी इथे उन्हात डाळ ठेवलेली आणि त्यांनी खिडकीत येऊन सुद्धा ती डाळ पाडून टाकलेली. म्हणजे कुठे ठेवावं ते कळत नाही. गॅलरीत ठेवलं तर गॅलरीतही येतात, म्हणून मी खिडकीत ठेवलं तर खिडकीतही यायला लागले आणि प्रचंड प्रमाणात जी डाळ आहे ती खाली माझी इथे पडलेली आहे. आणि माझ्यासारखा हा अनुभव तुम्हालाही केव्हा ना केव्हा तर आलेलाच असेल, मलाही खात्री आहे. कारण कबूतर हे सगळ्याकडे झालेली आहेत आणि म्हणजे ठेवावं कुठे हे कळत नाही. तुम्ही जर 2 तास ठेवून विसरून गेले तर तुम्ही विसरून जाती गोष्ट, तुम्हाला जशीच्या तशी परत मिळेल. आणि आमच्याकडे तर प्रचंड जास्त कबूतर आहेत, सो मी स्किप केला. मी म्हटले की निवडून हिला मी डब्यात भरूनच घेते, कारण आता काही अर्थ नाही परत ठेवण्यात. त्यांना एकदाचं माहीत झालं की इथे खाण्याचं सामान आहे ते परत परत येतात आणि आपण 24 तास तिथे बसून तर नाही राहू शकत. सो मी ते व्यवस्थित तिला निवडून वगैरे डब्यात भरून देते फायनली. मला गार्डनिंग करायला स्पेशली खूप जास्त आवडतं, त्यामुळे मी कितीही दमलेली असली ना तरी मी गार्डनिंगचं काम करायला अगदी रेडी असते. आणि माझ्यात एनर्जी अशी कुठून येते कळत नाही मला, पण मी दमलेला माझा थकवा सगळा निघून जात असतो. तर हे जे छोटंसं प्लांट तुम्ही बघता ॲक्च्युली खूप मोठं झालेलं आहे ते, आणि त्याची कुंडी छोटी होत होती. सो मी डिसाईड केलं की याला चेंज करावं आणि मी मातीचं काम घेतलं की माझी पिया त्याच्यात एन्जॉय करते आणि मीही तिला मनसोक्त खेळू दे. ती तासभर त्या मातीसोबत खेळत असते आणि मी म्हणते की चल
खेळून घेतो, कारण असंही आपण त्यांना गार्डन वगैरे एवढं जास्त नेणं जमत नाही, स्कूल, ट्युशन, डान्स क्लास वगैरे वगैरे. त्यामुळे मग असं काही कधी निघालंच 8 दिवसातून 15 दिवसातून तर मग मी तिला छान त्या मातीमध्ये खेळू देत असते. आणि मी छोट्या कुंडीतून जस्ट त्याला ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आणि जास्तीत जास्त मी कोकोपीटचा वापर केलेला आहे, कारण मला हे हँग करायचं आहे. सो तुम्हीही हँगिंग प्लांटमध्ये जास्तीत जास्त कोकोपीट यूज करा, जेणेकरून तुमची जी कुंडी आहे ती हलकी होईल. आणि आता मी याला इथे बाथरूममध्ये आणलेलं आहे आणि सरळ छान वॉश करून घेतलेलं आहे. आणि त्याचे पत्ते तुम्ही बघू शकतात, एवढे लॉंग झालेले आहेत आणि भरगच्च असं दिसतं. आणि मी हे जे आहे ना माझ्या मेन डोअरच्या बाहेर हँग केलेलं आहे आणि असा तो लूक दिसत असतो, तुम्ही बघू शकतात, खूप छान दिसतं. आणि आज मातीत काम करण्यामागचं एक कारण होतं, कारण की ही जी बाल्कनी तुम्ही बघताय ना, मागच्या 3 दिवसापासून पिया आणि तिची मैत्रीण मिळून इथे प्रचंड खेळतात. ते स्कूलमधून आल्यावर, ट्युशन झाल्यावर. सो हा तिन्ही त्यांचं पूर्ण किचन आणि त्यांचं सेक्शन एक तयार करून घेतलेलं आहे. आमचे दोघी जे गॅसची हंडी आहे ती आम्ही अशा पद्धतीने बाहेर ठेवलेली आहे, कारण त्या खिडकीच्या पाठीमागे डायरेक्ट आमचं किचन आहे. सो तिथून बरं पडतं आणि जागा जी आहे ट्रॉलीमध्ये एक्स्ट्रा उरून जात असते. सो आम्ही तसं केलेलं आहे. आणि इथे मी आता सगळ्यात आधी जे काही अनवॉन्टेड जे काही कचरा होता सगळा झाडून काढत आहे, कारण की ही प्रोसेस असते. तुम्हाला जर गॅलरी क्लीन करायची आहे तर धुण्याशिवाय तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. तुम्हाला जर पूर्ण चकाचक क्लीन गॅलरी पाहिजे असेल. आणि माझी बाल्कनी तुम्ही बघू शकतात, खूप जास्त मोठी आहे, त्यामुळे इथे डस्ट पण तेवढी जास्त येते आणि कबूतर पण तेवढे जास्त येतात, कचराही तेवढा जास्तच होत असतो, कारण की आवरणं थोडं जेवढं जास्त घर मोठं तेवढं आवरणं मोठं असतं. पण अदरवाईज मी आठवड्यातून तरी एक वेळा ही गॅलरी डायरेक्ट धुवून काढत असते. आणि जेव्हा कधी मी दररोज घर पुसते तेव्हा ही गॅलरीही पुसून काढून घेते. सो मी इथे पाण्याने तिला छान वॉश करून घेतलेली आहे. मी मॉर्निंग पर्सन आहे, म्हणजे मला जास्त एनर्जी ही मॉर्निंगलाच असते. त्यामुळे जे काही मोठे मोठे कामं आहे मी सगळे मॉर्निंगमध्ये करून ठेवून देते. आणि मग म्हणजे दुपारनंतर डायरेक्ट निवांत असते आणि व्हिडिओ बनवायचे असतात, एडिट करायचे असतात. त्यामुळे हे सगळे कामं मी निवांतपणे दुपारी नाहीतर मग सायंकाळी करत असते. आणि इथे बघता बघता माझी गॅलरी क्लीन झालेली आहे. आणि कुठल्याही घरातला एंड जो असतो, क्लिनिंगचा एंड, तो घर पुसूनच होत असतो. सो मी इथे आता मॉपिंग करायला सुरुवात केलेली आहे. आणि जी गॅलरी आहे ती माझी व्यवस्थित वॉश करून झालेली, म्हणजे आता कुठलेही घाणेरडे पाय जे आहे घरात येणार नाहीत. आणि आता स्वच्छपणे एकदा व्यवस्थित घर पुसून झालं की मग घर असं नीटनेटकं दिसायला सुरुवात होत असते. वाजलेले असतील 1:15 नाहीतर 1:30 वाजलेले आहेत. आणि तोवरच माझे जे काही कवर्स होते ते सगळे सुकून झालेले होते, कारण की ऊन खूप छान होतं, हवा चाललेली होती. सो सगळे सुकून झालेले आहेत. आणि ज्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवायला मी सुरुवात केलेली आहे, कारण की जास्त वेळ असा सोफा ठेवणं खूप जास्त मला महाग पडू शकतं. आणि कारण बसायला मग त्यावरच आपण बसायला जात असतो. आणि मी बेडशीट वगैरे काही अंथरलेली नव्हती. सो मी जे होतं ते तिथे सगळं व्यवस्थित लावून देत आहे सोफ्याचे कवर. आणि माझं इथे इतकी मोठी डीप क्लिनिंग जी आहे जी कंप्लीट झालेली आहे. तर मी अपेक्षा करते की माझी ही सकाळची रूटीन डीप क्लिनिंग तुम्हाला आवडलेली असेल आणि तुम्हीही मोटिवेट झालेले असाल काम करण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला तुम्ही कमेंटमधून नक्की कळवा. आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी करा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.